आक्रमक जिल्हाधिकाऱ्यांच्या बंगल्यासमोर चटणी भाकर आंदोलन, शेतकरी संघटनांकडून काळी दिवाळी साजरी करण्याचा प्रयत्न। देवदर्शन करून परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, कारच्या धडकेत 4 भाविकांचा मृत्यू, 2 गंभीर। धाराशिवच्या राष्ट्रीय महामार्ग 5 रस्त्यावर अपघात। पूर्व विदर्भातील 6 जिल्ह्यात डेंग्यूच्या रुग्णांची वाढ, डेंग्यूचे रुग्ण वाढल्यानं आरोग्य यंत्रणा अलर्टवर। 1 जानेवारी ते 17 ऑक्टोबर दरम्यान 561 रुग्णांची नोंद। नवी मुंबईतील वाशी सेक्टर 14 मध्ये अग्नितांडव, इमारतीच्या 10व्या मजल्यावर आग, आगीत 4 जणांचा मृत्यू तर 10 जण जखमी। नवी मुंबईच्या कामोठेमध्येही भीषण आग, आगीत मायलेकीचा होरपळून मृत्यू, आगीचे कारण अद्यापही अस्पष्ट। नागपूरच्या पोलीस वसाहतीत गॅस सिलेंडरचा स्फोट, फटाक्याच्या ठिणगीनं घरातील साहित्याला आग, आगीमुळे गॅस सिलेंडरचाही स्फोट। जळगावच्या 40 गावात 2 गटात वाद, 2 गटात झालेल्या वादाचं रूपांतर दगडफेकीत, दगडफेकीनंतर काही गाड्यांची तोडफोड। कोकण रेल्वेचा आजपासून बिगर पावसाळी वेळापत्रक, रेल्वे जलद धावण्यास सुरुवात होणार, यंदा 15 दिवस लवकर पावसाळी वेळापत्रक संपलं। दिवाळीच्या सुट्ट्यांमुळे विमान प्रवास महागला, 26 ऑक्टोबरपर्यंत विमानांचं तिकीट दर तिप्पट, तर ट्रेन फुल असल्यानं खासगी ट्रॅव्हल्सच्याही तिकीट दरात वाढ। लक्ष्मीपूजनानिमित्त घरोघरी लक्ष्मीचं पूजन, यंदा अतिरिक्त प्रहर असल्यानं लक्ष्मीपूजन मुहूर्त लांबला, तर मंदिरांना आकर्षक सजावट, फुलांच्या दरातही वाढ। राज्यात दिवाळीचा उत्साह, ठिकठिकाणी दीपोत्सव आणि दिवाळी पहाटचं आयोजन, फटाक्यांची आतिषबाजी, दिव्यांनी परिसर उजळला। देवगडच्या हापूस आंब्याची पहिली पेटी बाजारात, मालवणमधील उत्तम फोंडेकरांनी सातारा बाजारपेठेत पाठवल्या 2 पेट्या।